तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आम्ही चाललोय कुठे, विजयदुर्ग। आता आम्ही विजयदुर्गला चाललोय। तर विजयदुर्ग किल्ल्यावरती चाललोय। तर बघूया, आणि सगळं आम्ही बाईक राईड करूनच जाणार आहोत। तिकडे गेले आणि ही लोक कल्पना आणि माई त्याची बहीण, तर ते पुन्हाच पोचवायला चाललेत कोणाच्या तरी मावशीकडे, कोणाकडे तरी रस्त्यातच आहे। मग ते रस्त्यात आपल्याला भेटतील। आणि अजून इकडे आहे, कोण आहे, बाळा सुशांत आहे, सुशांत। आणि ती सोनल ना, हां। आणि ओम आहे इकडं। तर बघू आता आपण निघू थोड्याच वेळात। पाऊस काय नाही आहे बघा, पाऊस पूर्ण ढगाळ वातावरण आहे, पाऊस तर नाही आहे। तर बघू आपल्याला पाऊस भेटतं काय। पाऊस भेटला आणि असं काय नाही, आम्ही काय नाही घेतलं, पूर्ण भिजणार आहोत। आता 1:30 म्हणजे 1-1:30 वाजून गेलं आहे। आणि आता आम्ही बघा इकडे आहेत, इकडे पप्पू आहे, इकडं ओम आणि इकडं बाळा। तर आता आम्ही निघतो। इथं आम्ही आता आमच्या काय बोलतात इथं आमच्या तिथाच्या इथं आलो आहे बघा, इकडून वरती। आणि आता आपल्याला वरती जायचं आहे, इकडं राजापूरच्या या साईडला। आणि हा रोड इकडे जातो स्टेशनच्या तिकडे। तर हां, अरे स्टेशन जवळ आहे, आपलं लँडमार्क आहे म्हणून। तर मग आता आणि कल्पना आपल्याला मध्ये भेटेल तिकडं, त्यामध्ये रस्त्याच्या तिथं। तर आता आम्ही निघू, चला चला। ऊन आता पडलंय थोडं थोडं। तर आता आम्ही बघा सगळेजण आहे तिथं। हाय करा रे सगळ्यांना जरा एकदा आता ना। आणि इकडं बायको म्हणाला, चला आता व्हिडिओ एंड करूया। गाडी तर आता आम्ही निघतोय, पण अजून आम्हाला लोकेशन माहित नाही। पहिल्यांदाच चालले ना आम्ही सगळेजण, पण त्यामुळे आम्हाला लोकेशन माहित नाही। गाडी येते पटा, त्यामुळे आवाज आला। तर आता बघू, लोकेशन टाकू आणि निघू आम्ही। तर आता सगळेजण भेटलेत, आता बघू कधी जायचं ते। तिकडनं पण जवळ आहे। तर आता आम्ही पेट्रोल पंपाची इथं आले, पहिल्यांदा टाकी फुल करून घेतो। सगळेजण पेट्रोल करतात, इकडे 2 जण आहेत आणि इकडे एक बाईक आहे आणि इथं एक। ऊन पण आता जाम लागतं इकडे बाहेर, मग बघू शकता पूर्ण ऊनच आहे, ऊन। इकडे बघा, हा माई झाला ते भरून। विजयदुर्ग किल्ला 48 किलोमीटर आहे। ए आपण कुठे बोललेलो आता? हे डोंगर फाटा आहे। तर आता इकडून आतमध्ये जायचंय का? आता मॅपच्या हिशोबाने जायचं तर पुढं। इकडून ह्या साईडला बघा, इथं या साईडला मस्त झालंय, जरा मळा पूर्ण आहे। चलो, मॅप टाकलाय काय माहिती आहे, चला।
सिंधुदुर्ग रत्नागिरीचं बीच आहे का हा. ना? मान्सूनच्या इकडे जायचं ना या सिंधुदुर्ग रत्नागिरी मान्सूनच्या इकडे जायचं की जस्ट अभी पडेल 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 canteen की बोलतात काय ना. मी पडेल कॅन्टीन आहे वाटतं हा. कोण वाजतंय काय माहिती बाईकवर बसून इतका वेळ कंटाळला आला होता कड आलं काय सांगायचं थांबलो पण नाही आम्ही आल्यापासून म्हणजे चालू झाल्यापासून इकडे यायचा आणि इकडे बघा काकी भाजी विकताय ना नांगर घेऊन येते इथे कुठं आम्ही आता पहिले गाडी लावतो मित्रू एक कल्प्या तू बघेल तिथे सासू तिथे भाजी विकत होती मस्त जरा बरा वाटतंय बाईकवरनं उतरलं अवतार मग काय झालं केसाचं मी तर माग काय बांधलंय तर बांधलंच आहे काय पण नाही आणलंय इथं लावलेलं याचं फुलपाखरू इथं लावून ठेवला पार्क करून ही बाळाची गाडी नॉनस्टॉप आम्ही आलेलो डायरेक्ट किती वेळ वाजलं रे किती वाजलं गडाळ ना माझ्याकडे किती 1.5 तासात आम्ही पूर्ण बाईकवर होतो 12 वाट लागली चला चला केसांची पूर्ण वाट लागली माईचा मेकअप चाललाय आता वाव ती कशी मस्त तरंगताय बघ अशी नाही अशा मोठी नाही महाराष्ट्र लिहिलं तशी काय मग काय विचार आहे कधीच आहे ते कुर्ल्या काय रे कसे आपण उडी मारलो अरे थांबा दाखवतो झूम करून दाखवतो इकडं काय माहित नाही आता मला काय आहे काय आहे सुकाटच आहे तर सुकलेला घे टाक तोंडात भाकरी घेऊन यायची ना मग एक भाकरी गेलीच ना मस्त शी जाशी खाली उडी मारलं तर बघूया ट्राय करून ए या काय आहे एवढं काय आहेत गोळ 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 अच्छा ही झाडी आहे काय ही काय तिकडे एक आहे तिकडे एक आहे तिकडं मासे पकडत आहे बघा बघ आता गेलं मग त्या कॉपी बघ कशी पूर्ण हलताय बोट चलो मी बघा बारकी बारकी सुटका चला
मासा असं टाकून गेली ती कल्प्या तुझं मोज मासा टाकून गेले तर बघू. कल्प्या तुझं मोज काय टाकून राहिलं इकडे इकडे आणलं काय रे माझ इथे मासा पकडलं तरी भारी. हे हेच असतं ना ते इलेक्ट्रिक. फिरायला चाललोय. मावशीचं घर आहे ना इथे. मग पावसाळ्यात आलो की मासे मारतो. ते पिशवीत आहेत की मासे पकडलेले. आता नवीन घेतलाय 18,000. हा हो 18,000. मासे पकडतात ते. कुठचे तुम्ही? आम्ही स्टेशन राजापूर स्टेशन. तुम्ही? रत्नागिरी. हा आता ना पूर्ण ऊन आहे तरी हॉटेल बंद करतो. ऊन आहे पूर्ण त्यामुळे जास्त माणसं बाहेर नाही दिसत आहेत. थोडं जरा संध्याकाळ झालं की अजून माणसं येतील बाहेर फिरायला उन्हात ना. अरे तर कोण दिसतंय तुला बीचवर? बघ आधी खायची मच्छी वाली नाही रे. होय नाटेगिरी नाही की बारकी. अच्छा तिनं मान खाली घातलं नाही बघता असं टक लावून ना तुला लाजली ती. तिचा काय मला विकला गेला नाही म्हणून ती बघ असंच लावून टाकली. एकदम सिरियस मध्ये बघताय. हे समोर काय आहे ते? तर इकडे हा किल्ला इकडे मागे मला नाही माहिती काय पण इकडे म्हणतात किल्ले आहेत म्हणून ते विचारत. आणि इथं तिकीट काढले. दाखव किती किती रे? एक पर पर्सन किती? 5 रुपये. 5 रुपये. तर हे यासाठी मेन दरवाजा. मेन दरवाजा पण मेन कोणता? या साईडून नाही का खालून मेन दरवाजा? खालून चल चल रे. इकडून पण दरवाजा आहे पण आम्हाला कोणालाच माहित नाही. आम्ही सगळे फर्स्ट टाइम येतो त्याला बघू. पहिला मेन दरवाजा असेल ना तर तिकडून जायचं आपल्याला. पैसे बिसे लागतात तिकीट आहे ना इथं तिकीट काढले काय माहिती. नाही तर टाकून दे इथं. आतमध्ये घेणार नाही कुठे. या सोनाने सोनाचा गो बांधलेला आहे माझे. ठीक आहे पण बांधलेला आहे. काय कळत नाही सगळ्या नवीन आहे. बाळा एकदा आलं होतं वाटतं येणार रे. बाळा आयटमला घेऊन आलेलो. कशा रे नाहीतर काय लय लय पोर येत ना लय येत. अरे आम्ही नुसतं मारत राहतात बोलत राहतात काय काय. बघू आपल्याला माहितच नाही कुठून जायचं काय. तो आम्ही तिकडून आलोच नाही. मेन दरवाजा डोर कुठं माहित नाही. आता बघू. हे बघ काय सुकवलेलं. ठेव पाहिजे चिरा एवढं उचलला नाही कोणी. मग पहिलं बांधकाम तसा बघा विचार करा. आणि तुम्ही फुसकी माणसा नखऱ्या खातो. तुम्ही काय खाता? एक चिरा केवढा बघा. आणि हे तर वरती इकडून जायचं वरती. तिकडं पण काहीतरी आहे तिथं बांधकाम केलं काय तटबंदी आहे तिकडं. हे आहे ते हा बघ. ते विजयदुर्ग फोर्ट. चला इकडून वरती. हे सूचना वाचा तरी मी इथं हे करते. थोडा पॉज करून वाचा काय आहे ते. आणि आता हे सगळे चालले त्यामुळे मी पण पटापट चाललो वरती चालले. चला तिकडून खालून आला. हे बघ इकडे मंदिर आहे. इकडे थांबा 2 मिनिटं. मंदिर इकडे ठेवा ना जरा. बाकीचे सगळे गेले पुढे पण आता म्हटलं इथं मंदिर मला दिसलं तर म्हटलं मंदिर तिथं नंतर बघू. इथं मंदिर पहिल्यांदा आपण एक्सप्लोर करू. हनुमानाचं मंदिर आहे वाटतं. बंद आहे. जाऊया आतमध्ये.
लावून घेतं, कारण तसंच होतं पहिल्यांदा. आता कोणतरी जायचं. आणि वरती काय आहे रे, वरती पण तटबंदी, वरपर्यंत जाऊया आपण, पूर्ण एक्सप्लोर करूया. या साईडला दाखवते मी. या साईडला मला वाटतं की तोफा ठेवायची म्हणून, कारण की इथे बघा ना कसं करून ठेवलं आहे. ते अशी तोफा ठेवत असतील अटॅक करूस किंवा काय. हा इथे एक बुरुज आहे, वरती पण तसंच आहे. हे मध्ये मध्ये गॅप आहे. तर इथे खूप म्हणता इथे काहीतरी असेल माहिती, ती माहिती बघूया काय आहे का काय. इथे आहे मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण आहे. तर हे बघा, पॉज करून वाचा ह्याची माहिती आहे. तर आपण इकडून आलो आणि इकडून पहिल्यांदा या साईडला हे दर्शन घेतलं आपलं हनुमानाचं. तुम्ही गाईड करता का? होय हो. आणि या साईडला आपण आता पुढे जाणार आहोत. चला आधी चाल, तिकडे ते पोरा वाट बघत असते. इकडे ह्या काही स्टॉल पण आहेत. हे बघ, जीबी दरवाजा. इकडे स्टॉल वगैरे आहेत पण इथे आतमध्ये. हे बघ किती बांधकाम कसं झालेलं आहे. मला वाटतं काय ना काय लागला असेल ना. हे तोफा बा, तोफाचं गोळा लागले वाटतं हे सगळं. आणि इथे पुन्हा काहीतरी माहिती आहे, ती पण वाचा. विजयदुर्ग फोर्टचं आहे सगळं मॅप आहे. आले 2 मिनटं. आणि सगळं नवीन काहीतरी आहे वाटतं. एक सेकंड थांब, वा तू पर्यंत पुढे. इथं बघू काय, हे नवीन बांधकाम आहे. हे बघा, हे पण छान, बरं केलं, छान केलं आहे. पूर्ण नवीन आहे. वाव. आता आपण इकडे जाऊ पहिले. चल, इथे बघा हे आहे इथं बोर्ड. आणि इकडलं काय काम आता हे चालू आहे. तुम्ही मगाशी इथं बांधकाम बघितलं असेल, नवीनच सगळं बांधकाम आहे. ते छान छान अशा काहीतरी नवीन नवीन बांधकाम पाहायला मिळतील. कारण की थोडंसं मला वाटतं की इथे थोडं खूप जुनं झालं आहे ना, त्यामुळे थोडा आकार. हां बघा, इथंही पायरी नाही आहेत, फक्त एक मोठा दगडच आहे, फक्त त्याला आकार दिलेला आहे पायरीचा. हा दरवाजा आहे, मेन दरवाजा. आणि इकडून खालचा व्ह्यू बघा. ए फोटो नाही काढले तुम्ही? पूर्ण गोल राऊंड मध्ये, त्यामुळं ते मगाशी तुम्हाला दाखवलं ना, ते भिंतीवर तिथे गोल गोल तोफा किंवा ते दगडी तोफा होता ना, त्याचं ते निशाण होते ते तिकडे होते. आणि आपल्या ह्या मेन डोअरला हल्ले होऊ नाही शकले, कारण की असं महाराजांची दूरदृष्टी काय बोलतात ते, म्हणून इकडून हे सगळं सेफ आहे. तसं त्या भिंतीवर किंवा त्या बुरुजाच्या तिकडे, हा तिकडे जास्त हल्ले झाले, पण इकडे हे सगळं सेफ आहे. बांधकाम पण पूर्ण बघा हाय तसंच आहे. या त्या साईडला झाले बघा, इकडे आहेत पण या साईडला कुठंच नाही. हे सगळं पूर्ण चांगलं आहे. चला पुढे, चला जाऊया. काय माहिती नाही आता बघूया. मी पण पहिल्यांदाच इकडे. हे बघा, इथलेले मुख्य प्रवेशद्वार. आता हे आहे मुख्य प्रवेशद्वार. चला, हे बघा, हे लाकडाचं नाही, हे पण सगळं नवीनच बनवलंय, सगळं नवीन कन्स्ट्रक्शन. असला पण आहे बांधकाम. आणि हे पण नवीन करते. पुन्हा यायला पाहिजे पूर्ण हे सगळं झाल्यावर. माणसं काय आमची माणसं ही झाली, सगळं आराम करत आहेत. महादरवाजा इथे पूर्ण किती मस्त ते झाड आहे वडाचा, आणि मस्त थंडगार एकदम मस्त वारा सुटलाय. त्या साईडला नंतर दाखवते मी. तिकडे तोफ वगैरे आहे, ते काय आहे ते नंतर दाखवते. माणसं दमली, बाळा पूर्ण झोपून घेतला ना थंडगार वाऱ्याच्या इथं. आणि तुम्हाला मी पुढे इकडे दाखवते काय 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 रीता. केवढा मोठा आहे बघ इथं. होलय
तिकडला दरवाजाच्या तिकडला हे दिसतंय, जागा दिसतंय, दारुगोळा कोठार. इथे दारुगोळा ठेवायची वाटतं. आपलं किती आहे तोफेचे गोळे? अरे बापरे, छोटे मोठे तर कितीतरीच आहेत. टॉर्च ऑन केले की दिसत नाही. साखळ्या पण आहेत. हे बघा किती मोठे मोठे हे गोळ, एवढे हे मारायचं ना मोठा. भरपूर एवढं. आणि या वरचं चप्पर बघत आपण दगडाचंच आहे. चप्पल यो म्हणता चालू आहे काय, म्हणता भुयारी मार्ग आहे, चालू आहे तो. तो म्हणता कसं काय म्हणता, हा दांड्या मिनटं काहीतरी लावला नसतं, चालू नसता तर. हे भुयारी मार्ग तुम्हाला नंतर दाखवते. आणि हा जा आपला जा दारुगोळ्याचा कोठार. पण बघा ना इथे पूर्ण दगड लावून, छप्पर नाही, छप्पर हे दगडाचंच बनवून ठेवलेलं आहे. हा आणि इकडे बघा ना कशी याची बांधकामाची रचना केलेली आहे. हे बघा ही पूर्ण खाली चपलाच आवाज होता माझा वाटतं पटाक पटाक. वाव, ही बघा हे सगळं हे तटबंदी. हा तेच मी आठवत नव्हतं. आणि किती खोल आहे बघा. फेकून बघूया काय मारतात. वाव, एका ना नको किती इकडं हे आहे, काहीच नाही आहे, किती उंचावर आहे. बाबू तुझा पहिला किल्ला असेल ना या? बघू बघा इथून बाण वगैरे मारायचे. काय काय डोकेराच ना असेल ना, काय डोका असेल. आपण हे फक्त विचार करू शकतो, हे त्यांनी तयार केला नाही एवढं. तिकडे तिकडे बघा, तिकडे माणसं आमची पोरा कुठनं सगळं कपडे आहेत. महाराजांनी बांधलेलं आहे का कोणाचं जिंकलेलं? नाही नाही, कुणीतरी अजून बांधलेलं आहे का, नाव नाही. आता मी नंतर सांगेन तुम्हाला, पैसोड करून सांगेन नंतर. पण जेवढं माहिती तेवढं महाराजांनंतर त्याची हे अजून डेव्हलप केला नाही हा किल्ला. हा इथं आपण आलो ना मगाशी, इथून सर्व किती फिरून आलो इथंच. आता तुम्हाला तिकडे गेलं ना तिकडून भुयारी मार्ग दाखवते आता. आणि हा भुयारी मार्ग इथून आता आपण आतमध्ये जाऊया. इथून आता आतमध्ये जाऊया. अरे आता ठेवून दे जरा व्हिडिओ. हा आवाज बघा घुमता येतात. इकडे पण आहे, तिकडे इथून वरती जायचं. बाबा या एवढ्या आता मी फिरायला आलोय आणि याची फोनावर फोन वाजवूस या ऑर्डर आहे, म्हणजे बाहेरून वाजवायला चालले आता हे पोरं. आमचं नाही, माझं ही घेऊन झालंय आता, ते जाऊ दे. आता आपण पहिले एक्सप्लोर करू. अरे वा, फोटोशूट झाला याला ना, तोंड चिकचिकीत झाला ना. पहा तोंड कसं धुतलं, खाडीचं पाणी आलं. घाबरे तू. कसा होता माहितीये, मी हसलो की कल्पे हसून दाखवते, मग माही हसता मोठ्यान. बघ केवढा मोठा चिरो आहे, एवढं लांबच्या लांब. आणि वाव, इकडं चालले फोटोशूट चालले. चालू दे. काय झालं? इकडे बघा, इकडे पण प्रत्येक बांधकाम मध्ये पूर्ण सगळे अशीच हे करून ठेवलेत. बांधकाम मध्ये होल ठेवले, जेणेकरून ते काय असं तिथून हल्ला करण्यासाठी. वाव, मस्त वाटतंय. पण मला इकडे जाऊच पण जरा भीती वाटते, कारण वारा चालू आहे
जायचं बुडूक करणं खाली. मस्त आहे मस्त आहे. तिथे थोडंसं जरा ते हे झालंय कारण मध्ये ते बांधकाम ते खराब झालंय, पण आता काय नवीन ते चालू आहे त्यामुळं होईल. काय ते अरे यार व्हिडिओ आता बघा इथे एवढाच आहे आणि एकामध्ये 3 आहेत. 1 2 3 कसं आहे ना पूर्ण ते शेप मध्ये काय पिंगळ्या सध्या चुपचाप आहे. नको करू पिंगळ्या बोली चू कर. खाली पडलात ना तर डायरेक्ट वरतीच अशा. आता ही पूर्ण तटबंदीच आहे अशी. आम्ही बोल काय ते हा हे काय इथं आहेतच खूपच आहेत लयच आहेत. हे बघा दरवाजा इकडे खाली द्या. हा असलच त्या दरवाजा ना हे काय एवढा एक बांध. हे बघा हेलिकॉप्टर किती जवळ झालं जातं यार. चिपी एअरपोर्टला जात असेल सिंधुदुर्गातला. तर इकडे डोर आहे वाटतं आतमध्ये आणि हा बुरुज आहे ना. हा ना तू तिकडून जाऊ नको सरळ तू पडशील मेलं. आणि इकडे हा बुरुज आहे सेकंड वाला सदाशिव बुरुज. इकडे पण ती तटबंदी होती इथं म्हणजे आहेत पण थोडी आता खराब झालेली. हा इकडं पण दरवाजा आहे वाटतं. मरशील म्हणता एखाद्याच कसा सपोर्ट करायचा. हे खाल्लं आहे दरवाजा तिकडे चोर दरवाजा आहे. बापरे हे बघा केवढी इथे एवढीशी जागा स्पेस आहे. चलो चलो नाही जागा नाही आहे. बघ येऊ का खाली. बापरे इकडनं कसं जायचं असेल काय माहिती. पकड चला. अरे बाबा इकडनं नाही होणार आहे. माझी व्हिडिओ बनवतो उतार खाली. बघूया आता कसा उतरायचा नवीन ऍडव्हेंचर. चलो काय करता तिकडे कसं यायचं रे बाबा. उडी मारू का तिकडनं. नाही लागल. हे बघ इथं पाय ठेवून येत तसं ते इथं पाय ठेवून काय जागा. हातावर पाय दे नाही खांद्यावर पाय दे. चल पाय हा या खांद्यावर हा दे. आणि तिथं ती गॅप आहे बघ तिथं पाय दे. दुसरं वर चिरा पकड. इथं गॅप आहे वरती चिरा पकडा. हा शाबास फुल ऍडव्हेंचर. पकडला थांब जरा. त्याची काय भीताय का. चल खाली 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 बस. उडी मार आता करताय बघा. अरे गेला आता. हे असं नको उडी मार. उडी मार डायरेक्ट उडी मार. तर अशा प्रकारे एवढा मी अंतर आलो खाली. काय पकडूस काय येत नव्हता. आणि इथं आता बघूया खाली काय आहे. दुसरा मार्ग इथं काय आहे. इथं सैन्याचा हे असेल. सैन्य ठेवायचं पूर्ण काळो काय सैन्य नव्हं गुपित सैन्य असेल रे तो. कोह्या असं ना काय तर जेल सारखं असेल वाटतं काहीतरी. अरे हे भुयारी मार्ग आहे बाहेरचा. चोर दरवाजा. हा, चोर दरवाजा. चला जाऊया बघूया. हे बघा वरती पूर्ण हे पण वरती बांधकामच आहे. काय कुठला ह्या नाही काय कौल नाही का पत्र नाही. सगळं लाकडाच ह्याचा सगळं दगडाचा आणि थोडीफार लाकडा तशी पण नाही. आता जे नवीन बनवलं आली ना ते फक्त काय लाकडा आता हे वापरलं नाही. बघा वरती पण कशी ही डिझाईन. आवाज चकला तर जास्त आहे त्याचा. वाव हे बघा काय आवाज येत आहे. एकच दगडा काय आवाज येत आहे याचा काढला नाही लाटांचा. दगडच्या मधून वाट. हा खरोखर एवढा बांधकामच नाही पूर्ण दगडच आहे. हा आणि इथं पण बघा इकडनं बघणार ना वाटणारच नाही की इकडे दरवाजा आहे किंवा काय आहे. पूर्ण इकडून खाली जाशील रे.
इकडनं बघा वाटतंय, इकडनं दरवाजा आहे असं. आणि इथं बांधकाम पण आहे, फक्त हे दगडच आहे. आणि हो पण एक मोठा एवढा दगड वरपर्यंत. चला, आणि इथं डायरेक्ट समजा बाहेर तर डायरेक्ट बोटीन जातील ना इकडे आहे. चल आता फिरू अक्का लय टाइम लागत आमका जाऊचा. बघूया तो काय काय फिरवलं भेटेल ते. तर पण ना आधी आता ऊन इतका आहेच नाही, पण इतका गरम होत आहे ना, लय बेकार गरम होते. पाऊस नाही आलं, मला वाटलं तर पाऊस येईल असा, पण नाही. घरी न जाता असंच आपण तिकडे ह्या काय रे? यांचा आताच वाजवू जायचा प्लॅन सर्व. तिथं पण काहीतरी आहे पाणी आहे आतमध्ये, आहे ना, दगडे आहेत. पाण्यात काय सैन्यांच्याच राहण्यात हे काय माहिती, नाव नाही वरती लिहिले. कोटर बिटर असतं ना तिथे लिहिलेलं असतं धान्य कोटा. वा, वारा तर मस्त सुटला. जरा वारा सुटला की जरा बरा वाटतं ना उन्हात. हा, इथं फोटोशूट चालेल मस्त. इकडे पण बघा कशी हे पहिलावाला, त्याच्या खाली एक ती बांधकाम आहे आणि इथे वरती काय बोलतात त्याला, होय रे, बुरुज. हा, तिकडे खाली एक बुरुज आणि ही एक तटबंदी आणि आतमध्ये पण नाही. तर आता मी तिकडे आतमध्ये दरबार वगैरे आहे ना, तिकडे जातोय. कारण की हे जी तटबंदी आहे ना, तिकडे बाकीचे गेले तिकडे कल्पनी, आणि तिकडे ते फिरत आलं ना अजूनच उशीर होईल. खूप मोठं आहे वाटा तिकडे. तर म्हटलं ते पहिल्यांदा आतमध्ये दाखवते मी सगळं काय आहे ते, आणि नंतरला वाटलाच टाईम भेटला तर मग ती तटबंदी पण दाखवेन. पण माहीत नाही दाखवता येईल का, पण जेवढं दाखवतील तेवढं दाखवतील. तर बघूया, करते प्रयत्न. हे बघा मस्त डस्टबिनची पण चांगली सोय केली इकडं. खूप सारे बाकीचे पण आहेत हे काय आलेले ट्रेकर्स, पर्यटक. दरबार आहे ना किल्ल्यातील मोठ्या आयताकृती काय दुमजली वास्तू दरबार म्हणून ओळखले जाते. जांभा दगड, लाकडी खांबा, तुळया आणि कौलारू छप्पर असलेल्या या वास्तूमध्ये सध्या बाहेरील भिंती आणि खांबांचे तळखडे दिसतात. दरबार आहे हा, आणि इथून आतमध्ये जायचा. इकडे काही अशी जागा आहे आणि या साईडला पण. इथून आतमध्ये हे पण जरा हे झालंय. आणि असं कायचं आहे इकडे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. खाली पण बघ नाही, लादी बिदी लावायची काय गरज आहे, सगळं दगड ते दगडच. छप्पर केलं दगडाचं तर ठीक आहे, खाली इकडं पण जमीन असेल पहिली. जमीन आहे काय, अरे जमीन केलेली असेल रे. पण याच्यावर बघ दगड पूर्ण सेफ मध्ये ठेवलेले आहे. आणि इथं खांब होतं वाटतात ना त्या काय इथं. हा, हे असं काय आहे वरती, एका मध्ये मध्ये खांबाचं पण आहे बघा स्ट्रक्चर आहे. केवढी मोठी जागा आहे इकडं. एक्सप्रेस दरबार म्हणजे बैठक बसायची त्यांची. हा, वरचं छप्पर नाही आता. डबल होतं वाटतं हे. हा, हे डबल होतं वाटतं. ह्याच्यावरती हा आहे आणि वरती सानं बी नसत ना ते काय ना काय ठेवायला, तसं आहे वाटतं ते की. हा, तसंच आहे काय. समोर पण आहे. चला ठीक आहे. दरवाजा आहे ना आतमध्ये यायला. तर हा बरोबर. किती भारी वाटतंय सगळं बांधकाम पण इथं बसणं असेल, मस्त. इथे बसणं, इकडे ते बघायचं बत्ती बित्ती. चलो. तर हे 2 गेट आहेत. हा एंटर वाटतं आणि हे एक्झिट आहे. इकडून आम्ही आलो होतो बाहेर. आणि अवतार काय झाला आहे, गरम जायच्या हे सगळं जांभा दगडाचं आहे सगळं हे बांधकाम. आणि इकडे हे पाण्याच्या टाकी आहेत वाटतं, खूप सारे ते काय. हे असं बारीक बारीक का करून ठेवले काय कळत नाही ना. पाणी असेल पण हे सगळं वेगवेगळं इथंच पाणी स्टोर करणार काय असेल तर असेल काहीतरी, आता माहीत नाही. नंतर सगळं व्हॉइसवर करून टाकेन. मला अजून ह्याच्याशी एवढी काही नॉलेज नाही आहे. सगळं एक्सप्लोर करूया, बघूया. त्या साईडला काय नाही वाटतं, तिकडे सगळं झाड आहेत. तिकडून आता त्या साईडून तिकडे जाऊन बघूया. ही वडाची बिडाची झाडं पण मस्त मोठीच्या मोठी. इथं काय हा
चुन्याचं घाणं हे करूचा की हा हा काहीतरी आहे देव 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 असं काहीतरी. आणि केवढा मोठा झाड आहे या वडाचा. हा इथं पण काही बांधकाम जरा कोसळलेल्या अवस्थेत आहे. हा राहायच्या खोल्या असतील. ती पण ती तटबंद आहे तिकडे सगळी. हा तो समुद्र आला ना. हा मेन दरबार म्हणजे हाच होता तो. आणि बाकीचे हे सगळं इकडे सगळं हेच आहे, खाली खाली आहे. इथं काय ते थोडंसं बांधकाम म्हणजे जे पडलेल्या अवस्थेत आहे थोडंसं. आणि ह्या सगळे तटबंदी आहेत इकडं आहेत ते सगळ्या. आणि तिन्ही साईडला सगळा समुद्र आहे. आणि या साईडला फक्त तिथं काहीतरी हा काहीतरी आहेत बघूया काय ते. या साईडला फक्त एका साईडला जमीन लागतं वाटतं. तिन्ही बाजूने समुद्र आहे. ही केवढी मोठी भिंत आहे बघा. आलो ही तटबंदी आहे वाटतं ही सेकंड वाली. आणि किती चिराची बघा ही एवढी मोठी भिंत आहे. आधी मी तिकडे जाते. तर आता आम्ही ह्या गणेश गुरुच्या इकडे आलोय. माई काय चाललं आहे इकडं वाकून बघता. काय भारी वाटतं. माझा आवाज पण घुमत असेल. काय लाटांचा आवाज बघा. फेसाळ्यात पूर्ण लाटा. बंदच करू लागणार कॅमेरा. हे बघा काय लाटा आहेत. पूर्ण आदळचा एवढा लाटा ह्या तटबंदीस. तरी पण किती एवढ्या एकदम भक्कमपणे उभे आहेत तटबंदी सगळी. शिवरायांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी सभोवताली असणारी जी ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही अशी भिंत बांधून घेतली. जोरदार येतात लाटा. इकडे थोडंसं छोटंसं बीच आहे इकडे या साईडला. इथून पुढे तिकडला काय तो तटबंदीच आहे सगळं. तिकडं थोडंसं राहिलं आमचं एक बरोबर. चलो चलो बाळ टाकतस काय. हे बघ इथं काय आहे. हे सिंहासन होतं वाटतं इथं है ना. इथे मला असं वाटतंय काय रे. तिथे कुठं तरी बुरुज आहे की बघ. इथं बघा इथं एवढंच हे आहे. आणि इथं पुन्हा बघा काय ठेवचं आहे. शिर गेला याला. शिर गेलाय पण तिथं जागा ठेवची काय आहे असं काय मला का. इथं पाण्याचं टाकं होतं वाटतं. हे बघा ही पूर्ण असं जास्त दिसले सगळं इकडं उकारलेलं आहे आतमध्ये. पण जांबा दगड आहे ना पूर्ण मजबूत दगड आहे एकदम. आताचे बांधकाम हे तोड देणार नाही इतकं. हे जरी खराब झालं तरी. आता आपण इकडे बघू काय आहे काय पाहायला मिळतंय. हा हे गणेश बुरुज तुम्हाला दाखवला. आता या साईडला पुढे चाललोय. इकडून बघा इकडून जर आला तर इकडं दरवाजे दिसणार पण नाही. इकडं पुन्हा टर्न करून आतमध्ये जावंच लागतं थोडा वळला. आणि इथे वरती काय आहे हवा इथं मस्तच येत आहे बघ. इथं सगळीकडनं हवा येत आहे. वाव इतकं भारी वाटतंय ना. चालून चालून जरा घाम आला पण असं एकदम मस्त हवा बघून मस्त वाटलं जरा. नॅचरल AC. इकडे बघा हे ते डोर आहे खालून तिकडे जायचा. आणि हा बीच. इकडून काय दिसतंय. इकडून ह्या थोड्या होड्या वगैरे काय काय दिसतंय. चल
इथून पण तटबंदी आहे बघा या साईडला. हे बघा आणि इकडे काहीतरी हे आहे आणि इकडे येऊन बसलं. ए तुम्ही कुठनं गेला तिकडनं? नाही रे बाबा इकडं खाली आहे मध्ये. किती छान वाटतंय. अजून इकडे हे काय आहे? वाव इकडून बघा वारा बघा काय सुटला इथं. माईचा फोटोशूट करण्यात व्यस्त आहे. इथून मी तिकडून दाखवलं होतं मगाशी. किती मस्त. एक क्लिक ए असं काय तर बघितलं नाही आपण. बघूच पाहिजे. इकडे पुन्हा सगळं दा चला तटबंदी. इथं काहीतरी नाव आहे इथं बघूया. ही माडी. आम्ही ते माडीच्या तिकडून आलेलो या साईडला आणि इथं मला वाटलं इथं काहीच नाही. मग कळलं की इथं डोर आहे काय. एक लाकडं थोडीशी खराब झालीत पण दगड हायच आहे. हा महाराजांचं गाणं. महाराजांच्या गडावर येऊन किल्ल्यावर जलदुर्ग. हे बघा हे बघा तिकडे बघा एक विहीर आहे आणि तिथं पाणी आम्हाला ताण पण लागले. पाणी बघूया तिथं असेल का. मस्त आहे की थंडगार पाणी पिऊन तर थंड व्हायचा. हे लोखंड जंगल पण हे इथून बंद. इथे बुरुज आहे. आता काय ना जायचं. अरे किती दिवसा किती वेळानंतर दर्शन झाला. ए तुम्ही पाणी कुठं प्यायला? कुठला? ए चला रे ताण लागले. विहीर आहे खाली. बघूया तरी. यो ना माईस लय सत्वत राहता. नाही तू एका इथे बघते ना खाली टाकशील. इथे जरा माई सावकाश आहे ग. डायरेक्ट मार्ग एकदम बाहेर नाही. बघू बाहेरच्या तटबंदीला जाणार. हे बघा वरतून बघा कसं आहे एकदम बांधकाम. हा ही तटबंदी बाहेरच्या साईडला. वाव ही आपण मगाशी तिकडून वरतून तिकडून आलेलो आणि हे असं काय आहे तिकडं. मस्त मोठीच्या मोठी झाडं तिथं वाढायची. हा तुळस ना केवढी मोठी होती बघ ना. तिथं नाव आहे काहीतरी बघू. हा तुळस साईडला आहे ना म्हणून. हे तुळस आणि ही टाकी आहे पण पाणी खराब आहे. चांगलं होतं असेल पण ही झाडाची पाणी पडतात ना त्यामुळे जरा खराब झालं असेल. तिकडून तुम्ही त्या दिवशी ते बघितलं ही साईडला काहीतरी खोली वाटतं ना. आपण इकडे नाही आलो. हा चाफ्याची झाडं पण मोठीच्या मोठी ती काय. तर आता बघा आम्ही इथे बसलो ना मागे या काय बोलतात त्याला तोफ आहेत. त्या दोन इकडे एक आहे इकडे एक आहे. आणि हे बघा हे कल्पना आता आम्हाला भेटलेत बाळानी. आणि तुम्ही पाणी हे काय काही केलात ना. पाणी प्यालात ना. अरे पाणी प्यालात ना. चांगला होता व्हिडिओ येणं काढला ना. पाणी पण प्यायला होतं ते. सरळ काढला नाही.
पण तिकडे पाणी चांगला होता, स्वच्छ होता. माहित नाही तिकडे, माहित नाही, आम्ही तिकडे गेलोच नाही. तिकडे तटबंदीची ते पाणी कुठेतरी होतं ते यायला, पण इतकं चांगलं होतं पाणी. तर हे पाणी याने काढलं नाही, त्याचा व्हिडिओ आहे. आणि आम्हाला पण जायचं होतं यार, पण तरी लांब आहे म्हणतात, पुन्हा उशीर होईल. जायचं पण आहे घरी, वेळ होईल घरीच येईपर्यंत आणि यांना पुन्हा वाजवायला जायचं. तर बघू आता. हा तहान लागली होती अजून, बघू आता खाली स्टॉल असलेलं पाणी आणि बुक काहीतरी खायचा. बारी रे, जर संध्याकाळ जशी जशी होत आली ते खूप सारे माणसं आले. चलो इथे बघा, हे खलबत खान आहे. तर इथून आता बघू आतमध्ये काय काय आहे. इकडे पूर्ण आवाज घुमतोय. मूर्ती नाही, फोटो आहे. फोटोचं काय ते मोठी बनवती, बारकी बनवती. पडकोट शुक्क काहीतरी आहे ते. इकडून आता आम्ही बाहेर आलो आणि आम्ही या बाहेर येताना इतके दिसले ना आम्हाला, ते जाताना खूप जण दिसले. आता संध्याकाळचे बघा, काय नाही खायला द्यायला, काहीच नाही माझ्याकडे. आता जरा मस्त वाटतं, सगळं ऊन बिन गेलं सगळे, खूप आता जण दिसलं आता बाहेर पडलेले इकडे फिरायला आलेले. तर आता आम्ही काहीतरी खातो, भूक लागली जाम. बाळ्या इथं वाटाणं, हिरवं वाटाणं खात आहे. तिकडे पण आता वडापाव अर्धे खायला सुरुवात झाली आणि आम्ही ऑर्डर केली. कधी येत आहे तेव्हा येत आहे. आवरत त्यांनी काय खाल्ला नाही, पण तोंडात लागला तर आधी बघ गेला. अरे वा वा, थंड सर्दी झाली, थंड पाणी मस्त. आता वडापाव खातोय आम्ही, सगळेजण मागते आणि हे खाणार आणि तर पटापट जायचं आता घरी, कारण की वाजवायला जायचंय. मी जाणार नाही, बाकीचे काय जाणार आहे. घाईघाईमध्ये घरी जायचंय. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. आधी खाते. बाय बाय. नवीन व्हिडिओ मध्ये भेटू.